आपल्या आझाद मैदान, कुलाबा आणि मरीन ड्राईव्ह ह्या मेन 3 चौकांच्या मध्ये हे ट्रॅफिक अरेंजमेंट आहे आणि नियरली अबाउट पण 300-350 ट्रॅफिक कर्मचारी आणि जवळपास 60 अधिकाऱ्यांचा पण बंदोबस्त लावलेला आहे फक्त ट्रॅफिक करिता। शपथ ग्रहण समारोह अवघ्या काही तासानंतर आहे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे आणि या शपथ ग्रहण समारोहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह जेवढे केंद्रीय मंत्री आहे आणि बऱ्याच मुख्यमंत्री देखील इथे येणार आहेत दुसऱ्या राज्याचे। काय व्यवस्था असणार आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत DCP वाहतूक प्रज्ञा जेडगे मॅडम आहेत। मॅडम, काय व्यवस्था असणार आहे? एवढे VIP येणार आहे, पंतप्रधान असणार आहे, अमित शाह असणार आहे, त्याचबरोबर इतरही राज्यांचे मुख्यमंत्री असणार आहे। बरोबर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये VIPs तसेच कार्यकर्ते उद्या आझाद मैदानच्या परिसरामध्ये या कार्यक्रमाकरता येणार आहेत। तर त्या अनुषंगाने आपण एकतर ऑलरेडी प्रेस नोट दिलेली आहे ज्याच्यामध्ये लोकांनी कोणते रोड्स टाळावेत याबद्दल आम्ही लोकांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पार्किंग अरेंजमेंट्स ज्या आहेत किंवा बाहेरून येणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या बसेसनी कुठे यावं, लोक कुठे उतरतील, तसेच त्यांचे पार्किंग अरेंजमेंट कुठे असणार आहे याबद्दल देखील आपण कळवलेलं आहे आयोजकांना। तर त्याप्रकारे सर्व गोष्टी होतील। मॅम, साऊथ बॉम्बे आहे, गाड्यांची पार्किंग जास्त भेटत नाही, मग अशा पद्धतीने म्हणजे कशा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठे कुठे? बरोबर आहे, पण जसं साऊथ मुंबईमध्ये पार्किंग व्यवस्थेचा खूप अभाव आहे तर त्या अनुषंगाने आपण फक्त VIP जे आहेत त्या प्रोग्राममध्ये येणार आहे। आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह याच्या परिसरामध्ये केलेली आहे आपण। याच्या व्यतिरिक्त जे कार्यकर्ते आहेत कार्यक्रमाकरता येणारे त्यांच्या सर्वांची पार्किंगची व्यवस्था ही पायधुनी आणि वडाळा आणि BPTच्या हद्दीमध्ये आपण केलेली आहे। तर सर्वांना हेच निवेदन राहील की आपली जी पार्किंग व्यवस्था आयोजकांमार्फत जी कळवण्यात येत आहे त्याप्रमाणे आपण त्याचे नियोजन करावे। मॅम, किती अंदाज आहे, किती लोक जमणार आहे इथे आणि त्या अंदाज लावल्यावर किती गाड्या इथे येण्याची शक्यता आहे? बरोबर आहे, साधारणतः 30 ते 40 हजार लोकांचा आकडा आपल्याला आत्तापर्यंत मिळालेला आहे। तर तेवढे लोक येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर इतर VIPs पण वेगवेगळ्या कॅटेगरीचे VIPs आहेत आपल्याकडे। लोकांना आपण काय म्हणजे सजेशन देणार आहे जर आपण इथे येत आहेत तर आपली गाडी आणू नये किंवा पब्लिकला आपण काय म्हणाल? बरोबर आहे, जे सभेकरिता जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्याकरता हे निवेदन असेल की त्यांनी लवकरात लवकर सभेच्या ठिकाणी यावं जेणेकरून शेवटच्या वेळेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार नाही आणि आपण ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही। तसेच जे आपले मुंबईकर आहेत यांना आमचं निवेदन असेल की आपण प्रेस नोटप्रमाणे बघावं आणि आझाद मैदानच्या आसपासचा आणि CSTच्या आसपासचा परिसर आपल्या ट्रॅव्हलिंग करता टाळावा। तसेच उद्याच्या दिवशी आपण आपली जर्नी त्याप्रमाणे प्लॅन करावी। दुपारनंतर सदरच्या परिसरामध्ये गर्दी होणार या अनुषंगाने आणि जास्तीत जास्त लोकल ट्रेन्स आणि बसेसचा वापर करावा। शेवटचा प्रश्न, किती ट्रॅफिक कॉन्स्टेबल अधिकारी या परिसरात नेमण्यात आलेला आहे एवढी मोठी ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी? आपल्या आझाद मैदान, कुलाबा आणि मरीन ड्राईव्ह ह्या मेन 3 चौकांच्या मध्ये हे ट्रॅफिक अरेंजमेंट आहे आणि नियरली अबाउट पण 300-350 ट्रॅफिक कर्मचारी आणि जवळपास 60 अधिकाऱ्यांचा पण बंदोबस्त लावलेला आहे फक्त ट्रॅफिक करिता। सुरक्षाच्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे? कारण की जर तुम्ही ट्रॅफिकचं म्हणताय तर सुरक्षा पण महत्त्वाची आहे। बरोबर आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माननीय लॉ अँड ऑर्डर सरांनी सांगितल्याप्रमाणे बंदोबस्त मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि त्याबाबतची खबरदारी पण लोकल पोलिसांकडून घेण्यात येत आहे। तर आपण पाहिलं की एवढा मोठा समारोह असल्या कारणाने तेवढी मोठी बंदोबस्ती लावण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन विजय सर, सूरज ओझा, ABP माझा, मुंबई। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल